नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विधानसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजायला सुरू झालेलं आहे. 2024च्या पुढच्या म्हणजे ऑगस्ट एंडपर्यंत किंवा सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागतील. तर आजच्या भागामध्ये एकेकाळचा सर्वात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष व काँग्रेसला नाकीनऊ आणलं होतं असा एक संघर्षशील म्हणजे कामगारांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष. तर त्याची आज काय अवस्था म्हणजे आत्ता सध्याच्या घडीला दुरावस्था जी झाली आहे किंवा घसरण जी झाली आहे त्या पक्षाची, त्याबाबत तसेच त्या पक्षाच्या पूर्ण इतिहासाबाबत म्हणजे पक्ष कसा स्थापन झाला व पक्षाचे कोणकोणते दिग्गज नेते होऊन गेले याबाबत माहिती, तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आपले भाई जयंत पाटील साहेब, त्यांचा एक धक्कादायक असा पराभव झाला. तर त्यामुळे संपूर्ण राज्यभर शेकाप व जयंत पाटील यांचं नाव चर्चेचा विषय बनला होता व त्यांचा पराभव हा धक्कादायक होता. तरी त्याच पराभवाच्या विश्लेषणाबाबत देखील तसेच शेकापच्या संपूर्ण माहितीसाठी आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू तसेच क्रांतीवीरांगना हौसाकाताई पाटील यांचे चिरंजीव सुपुत्र भाई ॲडव्होकेट सुभाषराव पाटील आज आपल्यासोबत या एपिसोडमध्ये उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम भाई सुभाषराव पाटील यांचं मी स्वागत करतो आजच्या या चॅनलमध्ये. तर भाई, आपण सुरुवातीच्याच सेक्शनला भाई जयंत पाटील यांचा जो पराभव झाला दिनांक 21-22 जुलै रोजी ज्या निकाल लागले 12 जून तर हा खूपच एक धक्कादायक होता. कारण की राष्ट्रवादीचं अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी मिळाली होती शरदचंद्र पवार गटाकडून. तसेच शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार होता, CPMचा एक आमदार होता, समाजवादी पार्टीचे आमदार होते, काँग्रेसचा आमदार होते. तर काँग्रेसची 7 मतं फुटलेली बघितली, राष्ट्रवादीचा एक फुटला, तसेच समाजवादीची 2 व CPM व शेकापचं एक फुटलं. तर या पराभवाबद्दल काय म्हणजे एक धक्कादायक पराभव होता, यामुळं काय विश्लेषण कराल आपण? नमस्कार. तुम्ही जयंत पाटलांच्या पराभवाविषयी बोला, तो धक्कादायक होता असं तुम्ही म्हटलं. हो, मला हा पराभव धक्कादायक वाटत नाही. छान सांगतो, कारण मुळात जयंत पाटील ज्याला उभा राहिले त्यावेळचं गणित वेगळं होतं. त्या गणिताबरोबर झालं असतं तर जयंत पाटील निवडून येऊ शकले असते, पण ते गणित जमलं नाही. मुळात त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतं पाहिजे होती पहिल्या फेरीमध्ये, प्रथम क्रमांकाची. बरोबर. तरच तो पहिल्या फेरीमध्ये निवडून येतो. शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाबरोबर समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कार्यरत असणारे त्यांचे सहकारी जोडदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल आणि काही 1-2 अपक्ष असतील, अशांचे बेरीज मुळात कमी होती की ती निवडून येण्याच्या इतकी मतं नव्हतीच. पण शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार यांनी कालच्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीवर काम केलं. तर त्यावेळेला आपला कुणीही उमेदवार त्यांनी दिलेला नव्हता. बरोबर. रायगडसारख्या ठिकाणी शक्य असून त्याने आपला उमेदवार दिला नव्हता. रायगड, त्यानंतर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचं शक्य होतं की उमेदवार उभा करणं, पण त्यांनी आपला उमेदवार उभा न करता आमचा इंडिया आघाडीबरोबर काम करायचं मान्य केलं. त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आणि हे काम लक्षात घेऊन शरद पवारांसारख्या नेत्यांनी ठरवलं होतं की विधान परिषदेमध्ये जयंत पाटील हे अत्यंत प्रभावी काम करत आहेत आणि जे प्रश्न, सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत आणि जे प्रश्न विधान परिषदेच्या व्यासपीठावर मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम गेले 24 वर्ष जयंत पाटील करत आहेत. त्यांनाच आपण पुढं चाल द्यावी आणि म्हणून ते राष्ट्रवादीने आम्हाला पुरस्कृत केले. म्हणून त्यांची 12 मतं अधिक शेतकरी कामगारांचे 1 मत, अधिक CPIMचं 1 मत, अधिक समाजवादीची 2 मतं, अशी जर पहिल्या फेरीमध्ये 16 मतं मिळाली तर मग दुसऱ्या फेरीमध्ये मतं लक्षात घेऊन आपण निवडून येऊ शकतो. हे तर गणित होतं.
मी पुन्हा एकदा एक व्ह्युअर्ससाठी एकदा रिझल्ट वाचून दाखवतो. भाजपचे विजयी उमेदवार जे होते, योगेश टिळेकर यांना प्रथम क्रमांकाची 26 मिळाली, पंकजा मुंडे यांना 26 म्हणजे पहिल्या फेरीतील प्रथम क्रमांकाची. त्यानंतर परिणय फुके यांना 26, अमित गोरखे 26, शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते त्यांना 24, राजेश विटेकर अजित पवार गट त्यांना 23, कृपाल तुपाने शिवसेना शिंदे गट त्यांना 25, भावना गवळी यांना 24. तर महाविकास आघाडीचे जे सहकारी पक्ष होते त्यात मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे त्यांना 22, प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या त्यांना 25. तर सदाभाऊ खोत हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार यांना 14 व भाई जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना 12. म्हणजे सदाभाऊ खोत आणि यांच्यात फक्त 2 मतांचा फरक होता. ते आम्हाला 4 मतं आमच्या खाती मिळाली असती. बरोबर. ते 16 मतं आम्हाला होऊन आम्ही दुसऱ्या फेरीची मतं काउंट करण्यासाठी पात्र ठरत असतो. पण आमची 4 मतं फुटली. 4 मतं फुटली. आणि म्हणजे आता राजकारणालाच असं वेगळं आणि घाणेरडं वळण लागलेलं आहे. किंवा काँग्रेसला जी 25 मिळाली त्यातली 1-2 मतं अजून देऊ शकले असते. ते पुन्हा ज्या दिवशी सगळे आमदार लॉजमध्ये बंद केले त्या पक्षाने, त्याच वेळेला त्याचा निकाल ठरलेला होता. आणि त्यामुळे मग म्हणजे प्रचंड प्रमाणात घोडेबाजार यामध्ये आता लपवण्याचं काय आहे. म्हणजे काँग्रेसचे जे 7 उमेदवार फुटले, राष्ट्रवादीचा एक फुटला किंवा अन्य जे इतर समविचारी पक्षांचे फुटले, त्यामध्ये ते उघडलंच आहे. त्यामुळे राजकारणाला त्या एकूण ह्याच्यामध्ये जे वळण लागलेलं आहे निवडणुकीच्या राजकारणाला, ते अतिशय घाणेरडं वळण आहे. सामान्य माणसाला निवडणुकीला उभं राहण्याची आजची म्हणजे त्याची परिस्थिती नाही त्यांना निवडून येण्याची. असे यामध्ये त्यामुळं हा पराभव आम्हाला धक्कादायक वाटत नाही. पराभव झाला त्यामध्ये काही नाकारता येत नाही ना, झालाच आहे पराभव, तो धक्कादायक वगैरे काही नाही. हो ना, हे अशा अवस्थेत तेच होणार होतं. बरोबर. तर आता पहिल्याच सेगमेंटमध्ये आपण पराभवाचं विश्लेषण केलं. आता पुढच्या सेगमेंटमध्ये शेकापबद्दल थोडीशी माहिती मी प्रेक्षकांना देऊ इच्छितो. तर शेतकरी कामगार पक्षाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. 13 जून 1948 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली व तेव्हापासून या पक्षाचं विधानसभेमध्ये एक अस्तित्व चांगलं होतं, म्हणजे प्रमुख पक्ष म्हणून हा कार्यरत होता. 1952ला महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या सुरुवातीला, म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र व्हायच्या आधी बॉम्बे स्टेट इलेक्शनमध्ये पहिल्यांदा इलेक्शन लढवली. त्यावेळी त्यांचे 14 आमदार आले होते. मी स्क्रीनवर पाहू शकता आपण. 1957 म्हणजे बॉम्बे इलेक्शन जी होती बॉम्बे स्टेट, तेव्हा सर्वाधिक आत्तापर्यंतचे 31 आमदार त्यावेळी निवडून आले होते. त्यानंतर 1962ला म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्या इलेक्शनमध्ये 79 जागा लढवल्या, त्यापैकी 15 आमदार त्यांचे निवडून आले. 1967ला 19, 1972ला 7, 1978ला 13, 1985 साली 13, 1990 पासून त्यांचा ग्राफ आमदारांचा कमी होत चाललेला दिसतोय, म्हणजे 8 आले 1990ला. 1995 साली 6 आले, त्यावेळी अपक्षांचं प्रमाण जरा जास्त होतं. 1999ला 5 आले, 2004 साली 2 आले, 2009 साली 4 आले, तर 2014 साली 3 आमदार निवडून आले होते. तर 2019ला आत्तापर्यंतची सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एकदम कमजोर अशी कामगिरी त्यांची झाली. म्हणजे एकच फक्त आमदार निवडून आला, नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघातून श्यामसुंदर शिंदे. आणि आता 2024ला पण आता पुढे जातो. हे भाई आपण हे बघितलं की शेकाप एक प्रमुख विरोधी पक्ष होता, म्हणजे एक काळी सत्तेत पण होता तो, आणि त्याचा इतका म्हणजे ग्राफ खाल्लेला पाहतोय, म्हणजे पक्षाची दुरवस्था म्हणा किंवा घसरण झालेली आपण दिसते. तर हे नेमकं घसरण कशामुळे झाली हे आपण नंतर सांगाल. पण शेकापची स्थापना कशी झाली, सुरुवातीला म्हणजे काय पक्ष कसा स्थापन झाला, कुणी स्थापन केला? आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मला सांगावं लागेल, याला खूपच मागं जावं लागेल. साधारणपणे 1929-30च्या दरम्यान महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलेलं होतं. बरोबर. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाचे काम करणारी काय मंडळ होती की ज्यामध्ये केशवराव जेधे,
कांतीचंद नाना नाना पाटील. पाटील, शंकरराव मोरे, दिनकरराव जोवळकर ही अशी मोठी माणसं आणि समाजामध्ये ज्यांच्या शब्दाला काही किंमत आहे, समाज ज्यांना मानतो, त्या माणसांना त्या सगळ्यांनी आवाहन केलं की तुम्ही या राजकीय प्रवाहामध्ये या. आणि त्याप्रमाणे हे सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे ही सगळी माणसं काँग्रेसच्या प्रवाहामध्ये पर्यायानं ब्रिटिश विरोधी संघर्षाच्या प्रवाहामध्ये सामील झाली. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल 1930पर्यंत जी काँग्रेस होती ती फक्त मुंबई, पुणे, सांगली अशा मोठ्या शहरामध्येच होती. खेड्यामध्ये काँग्रेसला त्यावेळेला पर्यायी माणूस नव्हते. म्हणजे आता जशी भाजपच्या अवस्थेत तशी खेड्यामध्ये काँग्रेस गेलेली होती. त्यावेळेला सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे सातारा जिल्ह्यामधले कांतीचंद नाना पाटील आणि पुण्याकडे हे असणारे केशवराव देजे, दिनकरराव जोवळकर, त्यांच्याबरोबरचे सहकारी, या माणसांचा सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत, याच्या मजुरांच्यापर्यंत याच्यापर्यंत संबंध होता. आणि त्यांनी आपल्याबरोबर आपल्या विचाराबरोबर काँग्रेस सगळ्या जनतेपर्यंत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवली, नेली. आणि याचा असा परिणाम झाला की एकूण काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळापासून काँग्रेसवर जे संघटनात्मक वर्चस्व जे म्हणायचं ते एका शिकलेल्या सुशिक्षित आणि व्यवस्थित उच्च असलेल्या अशा समाजाचं होतं. आणि तेच संघटनात्मक नेतृत्व कायमपर्यंत होतं. स्वातंत्र्य जवळ यायला लागल्यानंतर सुद्धा संघटनात्मक नेतृत्व होतं. मला इंडिकेट जर दिसून येत असेल तर संघटनात्मक नेतृत्व ज्यांच्या जवळ आहे ते आमच्याजवळ सामान्य माणसं होते असे दिसत नाही. आणि हा संघर्ष स्वातंत्र्य जवळ व्हायला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवर जास्त झाला. आणि त्यामुळं आपल्या आवाज दबला जातो आहे असं वाटल्यानंतर ही जी मंडळी होती, केशवराव देजे होते, दिनकरराव जोवळकर होते, कांतीचंद नाना पाटील होते, शंकरराव मोरे होते, हे सगळे भाऊराव पाटील होते, हे सगळे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला. पण आपला आवाज दबला जातो आहे, आपल्याला आवाज लक्षात घेतलं जात नाही असं त्यांनी लक्षात आलं. त्यावर त्यांनी काँग्रेस अंतर्गत शेतकरी संघ एक स्थापन केलं होतं. पण काँग्रेस ज्यांच्या ताब्यात होती, संघटना होते, त्यांनी एक वेगळा फतवा काढला की काँग्रेस अंतर्गत वेगळ्या अशा संघटना करता येणार नाही. बरोबर. आणि काँग्रेस अंतर्गत आपल्याला वेगळी संघटना करता येणार नाही हे ज्यावेळेला लक्षात आलं किंवा जमणार नसताना लक्षात आलं तर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडायचा निर्णय एक उठाव केला काँग्रेसमधून. काँग्रेसमध्ये होतं, हे सगळेच काँग्रेसमध्ये होते ना. काँग्रेसमधून उठाव करून काँग्रेस हा नवीन पक्ष स्थापन केला आणि शेतकरी कामगार मग पक्ष. यात इनिशिएटिव्ह कोण होतं? हां, त्यामध्ये सांगतो की केशवराव देजे, नाना पाटील, भाऊसाहेब राऊत, दिनकरराव जोवळकर, भाऊराव पाटील, हे सगळे या सर्व ज्येष्ठ मंत्री स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून एक ह्या पक्षाची स्थापना केली. कारण नंतरच्या काळात सुद्धा आपण बघितलं असेल दाजीबा देसाई आहेत, दाजीबा देसाई, एन डी पाटील, ही दिबा पाटील, दत्ता पाटील, विठ्ठलराव हाडे ही सेकंड फळी होती. बरोबर. सगळी वरची फळी होती. शंकरराव मोरे, केशवराव देजे, दिनकरराव जोवळकर, कांतीचंद नाना पाटील, भाऊसाहेब राऊत आणि भाऊराव पाटील हे सगळे वरचे ज्येष्ठ म्हणजे ज्यांनी स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. आणि काँग्रेसनं आपलं जुळत नाही म्हणून आपण वेगळा पक्ष काढायचा यासाठी त्यांनी केलं. आणि पक्ष स्थापन केलं. दाभाडीला पहिलं अधिवेशन 1950ला झालं. त्या दाभाडी अधिवेशनामध्ये आमच्याकडे अध्यक्ष नसतो, आमच्या पक्षाचा प्रमुख असतो तो सरचिटणीस असतो, सचिव, सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी. सगळ्या डाव्या पक्षांचं, कम्युनिस्टांचं हे तसंच आहे की त्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष पद त्यांची संघटनेला बांधली नाही. त्यांची सरचिटणीस, जिल्हा चिटणीस आणि तालुका चिटणीस असेच त्यांची पातळी होते. त्यामुळं आमचं दाभाडी अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षानं मार्क्सवादाचा स्वीकार केला. आमचा तो दाभाडी अधिवेशनामधला राजकीय ठराव होता आणि आमचा पक्षाचा महत्त्वाचा गाभ आहे. त्या त्या विचारप्रणालीप्रमाणे आम्ही जात असतो. आणि आमच्या जिथं मार्क्सवादाचा स्वीकार करत असताना या सगळ्यांच्या लक्षात एक होतं की केवळ मार्क्सवादाप्रमाणे हे नाही तर इथली भूमी वेगळी आहे, इथले सामाजिक वातावरण वेगळं आहे. युरोपमध्ये सामाजिक वातावरण वेगळं होतं, आपल्याकडे सामाजिक वातावरण वेगळं होतं. तिथं औद्योगिक क्रांती झाली होती, तिथला कामगार वर्ग एक महत्त्वाचा घटक होता. आपल्याला तो भाग नव्हता. शहरातला सोडला तर कामगार वर्ग नाही, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये कामगार वर्ग म्हणून चालत नव्हतं. तिथला सगळा महत्त्वाचा भाग शेतकरी होता. याच्याशिवाय अनेक जाती जमाती याच्यामध्ये आपण तिथला समाज विघटलेला झालेला आहे. या सगळ्यांना बांधून घ्यायचं तर पुन्हा त्याला सत्यशोधक समाज किंवा शाहू फुले आंबेडकर याचा जो विचारधारा आहे त्या विचारधारे जुळवून घ्यावं किंवा त्यांना बरोबर त्या विचारांना बरोबर घेऊन
चालू आहे. म्हणून दाभाडी प्रबंध अधिवेशनाच्या वेळी शेतकरी कामगार पक्षानं मार्क्सवाद अधिक सत्यशोधक समाजाचा विचार हे बरोबर घेऊन त्याप्रमाणे आपली राजकीय वाटचाल चालवण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला शेतकरी कामगार पक्ष का निर्मितीची कारणं आणि त्याची एकूण पार्श्वभूमी आपल्याला सांगितलं. बरोबर. पण 1948 दरम्यान आमचा पक्ष निर्माण झाला स्थापन झाला असला तर पुढं वाटचाल करत असताना अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या. शेतकरी कामगार पक्षातून केशवराव जेथे बाजूला गेले, पुढं काही क्रांतीचे नाना पाटील बाजूला गेले, त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर हे सगळे घडत असताना मध्येच एक महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये वेगळं राजकीय आणि सामाजिक म्हणजे एक पायरी अशी आली की महाराष्ट्रात त्यावेळेला आपला महाराष्ट्र असा महाराष्ट्र नव्हता, मुंबईच येत होता. त्यामध्ये गुजरात आणि मुंबई असा मिळून तो होता. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हा आपल्यात नव्हता. विदर्भ मध्य प्रदेश नव्हता, मराठवाडा हैदराबाद जोडलेला होता. तर संपूर्ण संयुक्त मराठी निर्मिती भाषावार प्रांताची मागणी ज्यावेळेला व्हायला लागली ते काँग्रेसनं त्यांच्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाषावार प्रांतरचनेला मान्यता दिली होती. आम्हाला भाषावार प्रांतरचना करायचं आहे म्हणून त्यांनी जाहीर ते सांगितलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी ते दुर्लक्ष केलं त्याकडं आणि दुर्लक्ष केल्यानंतर मराठी भाषकांचे कोंडमारा होतो आहे असं लक्षात आलं. महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आंदोलन सुरू झालं. मोठा लढा सुरू झाला यामध्ये आणि या लढ्याच्या वेळेला सगळे विरोधी पक्ष जे होते, कम्युनिस्ट पक्ष होता, त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष होता, आंबेडकरांना मानणारा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा असे पक्ष होते आणि काही लोक वेगळे म्हणजे काँग्रेसला मानत नव्हते पण अगदी जनसंघ त्यावेळेला होता. जनसंघही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी होता. एका बाजूला काँग्रेस, त्याच्या विरुद्ध बाकीचे सगळे. काँग्रेसच्या लोकांमधलं त्यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी योग्य असं वाटत होते ते सायलेंट होते. पक्षाच्या भूमिका जरी विरुद्ध आपण काम करायचं नाही असं त्याला संयुक्त महाराष्ट्र होता. म्हणजे जे आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठी भाषिक जे आमदार होते ते सायलेंटली होते. त्याला मान्य नव्हतं काँग्रेसची भूमिका. त्यावेळेला अगदी यशवंतराव तुम्हाला शुभ समर्थन होतं त्यांचं आणि यशवंतराव चव्हाण उघडपणे नेहरूंची भूमिका ज्या मला जास्त मान्य आहे म्हणून सांगितलं होतं. संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरूंची भूमिका जास्त मला मान्य आहे अशी यशवंतराव उघडपणे भूमिका घेतली होती. त्यामुळं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुळात मुंबई हा एक मोठा प्रश्न होता. मुंबई महाराष्ट्रात राहायची का गुजरातला जोडायची. गुजराती लोकांचं म्हणणं होतं मुंबई आम्हाला मिळाली पाहिजे. त्यांचं ते म्हणणं संयुक्त सगळ्यांचं ते म्हणणं होतं. काँग्रेसला ते त्या मोरारजी देसाईच्या वेळेला त्यांचा जवळजवळ पाठिंबा असल्यासारखा होता ना. त्यामुळं अनेक प्रयोग झाले. मुंबई केंद्रशासित ठेवायचा प्रयोग झाला, मुंबई शिवाय संयुक्त महाराष्ट्राचा प्रयत्न झाले. पण हे सगळे प्रयत्न या सगळ्या मंडळींनी हाणून पाडले. खूप मोठं आंदोलन झालं. 105 लोकांचं हुतात्मा झालं. त्यानंतर अगदी 57च्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा फटका खूप मोठा बसला. गुजरातमधल्या आमदारांच्यामुळं यशवंतराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले. नाहीतर केवळ महाराष्ट्रात त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नसते. त्यामुळं पुन्हा ज्यावेळेला 58च्या दरम्यान पंडित नेहरूंना प्रतापगडावर आणून शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते करायचं असा एक घाट मध्यंतरी घातलेला होता. तो घाट बरोबर त्यांनी केला होता. त्यावेळेला जी इमेज झाली होती त्याचं डॅमेज कंट्रोलसाठी तो प्रयोग होता. की पंतप्रधानांच्या नेहरूंच्या हस्ते शिवाजी महाराजांचं उद्घाटन पुतळ्यात करायचं म्हणून अनावरण. संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी ठरवतो की त्याला आपण विरोध करायचा. पण एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता. बरोबर. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना विरोधक त्याला विरोध करतायत. म्हणजे शिवाजी महाराजांचा विरोध होतोय चित्र दिसायला नको असे चित्र काँग्रेसवाले तयार करणारच. म्हणजे यामध्ये काही शंका नव्हती. बरोबर. पण मग आम्हाला तर करायचंच नव्हतं. बरोबर. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि त्यांना तो विरोध करायचाच नव्हता. त्यांचा विरोध होता नेहरू संयुक्त महाराष्ट्राच्या
विरोधात भूमिका घेत आहेत आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत. देशाच्या पंतप्रधानांची भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला किंवा निर्मितीला पोषक विरोधात आहे, म्हणून त्यांना काळजी दिसत आहे ही भूमिका होती. पण ठिकाण मात्र आणि म्हणून मग संयुक्त महाराष्ट्राच्या सगळ्या त्या नेतेमध्ये असा विरोध केला की प्रत्यक्ष प्रतापगडावर आपण काही करायचं नाही. बरोबर. पण नेहरू ज्या वाटेनं जाणार आहे त्या वाटेवर आपण त्यांना काळी निशाणं दाखवून आपला निषेध व्यक्त करायचा असं. आणि मग त्यामुळं पाचगणीपासून आई पाचगणीपासून ते महाबळेश्वरच्या घाट उतरेपर्यंतचा जो सगळा रस्ता होता की ज्या वाटेनं नेहरू पुण्यातून ह्यानं जाणार होते जावळीचं खोर, त्याचा खोरा, त्या सगळ्या वाटेच्या दुतर्फा माणसांचा जनसागर काळी निशाणं घेऊन होता. आणि त्यांनी दिलेल्या घोषणा, त्याने केलेला ते जल्लोष, नेहरूचा निषेध हा नेहरूंनी त्या पत्रिकेत पाहिलेला होता. त्यामुळे त्यांना ते 1960ला 105 हुतात्म्याचा हुतात्म्य, काळी निशाणं, 57चं निवडणूक, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा 62 निवडणूक जिंकायची असेल तर ह्या वातावरणामध्ये काँग्रेस इथं निवडून येऊ शकणार नाही हे पटल्यानंतरच पुन्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. त्यातही पुन्हा बेळगाव कारवार बाजूला पडला. तो लढा आजही तसाच प्रश्न भिजत पडलेला आहे. आणि यामुळं संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्याचं श्रेय आता श्रेयवाद आपण बघतोय आज अनेक ठिकाणी श्रेय करून घेतं. त्याचा ज्याने संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला तेच संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश घेऊन येणारे झालेले आहे, हात पावन झालेले आपण पाहिलेले आहे. नक्कीच तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा उभारला, काय नेमकी त्यामागची पार्श्वभूमी होती, तर शेकाप पक्ष काँग्रेसमधील विस्थापितांच्या विरुद्ध प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा देऊन काही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, वैचारिक म्हणजे सत्यशोधक विचाराच्या लोकांनी हा पक्ष स्थापन केला व संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांनी उभी केली. हे आपण नक्कीच त्याचा इतिहास सांगितला. व त्याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळेच शेकापला 1957च्या इलेक्शनमध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक यश, म्हणजे 31 आमदार त्यावेळी होते आणि 3 तुमचे सहकारी अपक्ष होते, म्हणजे एकूण 34 आमदार 1957च्या इलेक्शनमध्ये शेका म्हणजे काँग्रेसला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल असं वाटत होतं, पण त्यांना मिळाले नाही. खास करून पश्चिम महाराष्ट्रात प्रचंडपणे त्यांचा पराभव झाला. तर आपण तुम्ही नक्की इतिहास पूर्ण सांगितला शेकापचा. आता पक्षाची जी 1990 नंतरची घसरण झाली, जास्त करून आपण बघितलं की काही वेळा शेकाप कोलिजन सरकार म्हणजे अलायन्स करून सुद्धा सत्तेवर काही काळ होता. तो 1990 नंतर त्यांचे सिंगल डिजिटमध्येच आमदार जास्त पाहायला मिळाले. आता 2019च्या इलेक्शनमध्ये सुद्धा एकच आमदार केवळ आला, ते सुद्धा आता ते पक्षासोबत नाही आहेत. म्हणजे त्यांची विचारधारा काही वेगळीच असते, श्यामसुंदर शिंदे म्हणून. तर त्याबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा, म्हणजे का घसरण झाली पक्षाची. व एक आहे, आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या कमी होत आलेली आपल्याला दिसते. त्या दिसते बरोबर आहे की ते दिसतं आहे, त्यामध्ये लपवायचं किंवा त्याचे वेगळं सांगायची गरज नाही. पण आपण पाहाल ह्या स्वातंत्र्यानंतरच्या 25 वर्षानंतर राजकारणाला अतिशय वेगळं वळण लागलेलं आहे. राजकारण सामान्य माणसाचं राहिलेलं नाही. मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे की सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्या गावामध्ये वजन होतं. त्याच्याकडे पैसे आहेत का नाही याच्यापेक्षा त्यानं जे काम केलेलं होतं. म्हणजे हे कोणत्या काळातलं सांगता तुम्ही तरी? मी माझ्या लहानपणी 70पर्यंत स्वतःच्या पहिल्या 25 वर्षापर्यंतच्या कालखंडामध्ये सामान्य माणसाकडं त्याच्याकडं पैसा आहे की नाही याच्यापेक्षा त्याने समाजामध्ये काय काम केलं आहे याच्यावर त्याला किंमत होती. त्याच्या शब्दाला धार होती, त्याच्या शब्दाला किंमत होती. सत्ताधारीसुद्धा त्या माणसापुढं वचकून असत होते. सामान्य माणूस हा प्रतिष्ठित केवळ पैशाला मोजला जात नव्हता, त्याच्या कामानं मोजला जात नव्हता. पदाला किंमत होती त्याला. त्याच्यात पद कुठलंही नसू दे, पद नसलं तरी समाजामध्ये त्यानं केलेलं काम आणि सामाजिक त्याची जी बांधिलकी, त्यामुळं त्याला जे वजन होतं त्याला नैतिकतेला भीत होते. या राजकारणाला तर या स्वातंत्र्याच्या 25 वर्षानंतर अतिशय वेगळं वळण लागत गेलं आणि पैसा हा प्रतिष्ठेचा महत्त्वाचा घटक बनून गेला. त्यामुळं समाजामध्ये पैसा नसणारे काम करायचं की नाही
मला माहीत आहे, म्हणजे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ही माणसं जे आले होती, जे कोणीही इनामदार, देशमुख, वतनदार हे असले स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आले नव्हते. उलट 18 पगड जातीतली 12 बरोबर असणारे असे सामान्य पोरं ह्या नाना पाटलांच्या बरोबर गांधींच्या बरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले होते. त्याच्याकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडं सर्वस्व द्यायची तयारी होती, आणि त्यामुळे स्वातंत्र्य लढवला, आणि त्यामुळे तो समाजामध्ये उभा राहिला नव्हता. ही वातावरण 25 वर्षाचं बदललं, आणि मग 1972-75 हे बदललं, आणि स्वातंत्र्यात काम केलेली पिढी हळूहळू कमी व्हायला लागली. त्यामुळं नवीन येणाऱ्या पिढीला त्याचं महत्त्व कळणार नाही, आणि प्रतिष्ठा ही पैशात मोजली जाऊ लागली. बरोबर. इलेक्शन पैशावर अवलंबून यावं लागलं, आणि इलेक्शनच्या वेळेला निवडणुकीमध्ये तुम्ही किती पैसा निवडणुकी खर्च करू शकता याच्यावर तुम्ही निवडून येणार की नाही हे अवलंबून व्हायला लागलं. केवळ सामाजिक कामावर उमेदवारी करायचे दिवस संपत यायला लागले, आणि विशेषतः विरोधी पक्षामध्ये काम करणारे जे लोक होते, ते समाजवादी पक्षामध्ये असू दे, कम्युनिस्ट पक्षामध्ये असू दे, शेतकरी कामगार पक्षामध्ये असू दे, किंवा श्रमिकांची बाजू घेऊन लढणारे जे पक्ष होते, ते सगळे पक्ष निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपल्याला कमी होत असले दिसतील. तुम्ही सगळा महाराष्ट्राचाच नव्हे, भारताचा इतिहास तपासून पहा. 1952च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खालोखाल कम्युनिस्टांची खासदार होते. आज ती संख्या कम्युनिस्ट पक्ष पार्टीला केवळ 3-4 म्हणजे इतक्या ह्याच्यावर आले, कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे यशस्वी होऊ शकत नाहीत, कारण त्यांचा पैसा हा कमकुवत पॉईंट आहे. अशा अवस्थेत जी पिढी नवीन तयार व्हायला लागली, किंवा ज्यांच्याकडं इतिहासात जायला पाहिजे स्वातंत्र्याचा आणि विचाराचा, तो गेला नाही, किंवा किंवा त्याच्या राज्यकर्त्यांनी तो जाऊ नये असाच प्रयत्न केला, आणि म्हणून राजकारणाला, समाजकारणाला याला विकृत वळण लागत गेलं. ह्या वळणाच्या कारणात आजही निवडणुकीमध्ये निवडून येणारे आमचे आमदार नसतील कदाचित, पण आजही महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये रस्त्यावर लढा देणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे बघितलं जाते. जे संघर्ष करणारे पक्ष आहेत ते म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. तुम्हाला अगदी उदाहरण म्हणून सांगेन, रायगडमधला जो ह्याचा प्रश्न होता, अंबानीला सगळी जमीन दिलेली, एनरॉन नाही, एनरॉनचा प्रकल्प आहेच, पण त्याच्याशिवाय काय त्याला नवीन शब्द माझं लक्षात तोडा देणार नाही, म्हणजे औद्योगिक याला नाही, असू तिथं औद्योगिक याला जमीन द्यायची. त्यासाठी रायगडमधल्या 2-3 तालुके होते, पेन वगैरे, तिथल्या 35,000 एकर जमीन अंबानीला द्यायची झाली होती. घाट होता झालं होतं त्यामध्ये, पण त्या वेळेला ND पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष तिथं उभा राहिला, उल्का माझा सगळ्या कार्यकर्त्या तिथं उभा राहिल्या, सगळ्या जनतेला बरोबर घेतला. 7-12 अंबानीच्या नावाचा केलेला बदलायला भाग पाडला. एनरॉनचा प्रकल्प रद्द करायला भाग पाडण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. कोल्हापूरमधले टोलच्या विरोधातल्या राजकारणामध्ये ND पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे आजही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर लढाई करणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष उभा आहे, याची मला अभिमान आहे. आणि आज आमचे जे लढ्याचे प्रश्न आहेत, किंवा सामान्य माणसाला न्याय देण्याचे प्रश्न आहेत, ज्याची जाणीव राज्यकर्त्यांना करून द्यायची, आणि त्याच्यापर्यंत यशस्वीपणे न्यायाला काम करणारा पक्ष म्हणून माझा पक्ष आजही रस्त्यावरचा पक्ष म्हणून उभा आहे. बरोबर. पण निवडणुकीच्या राजकारणामधले आर्थिक जे कारण आहे, त्या कारणामध्ये आम्ही अत्यंत तुकडे पडतो. तेवढे पैसे असणारा आमच्याकडं कोणी उमेदवार नाहीच. सामान्य माणसातले आलेले कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाबरोबर आहेत. म्हणजे 1970 नंतर जे अर्थकारण राजकारणात आलं, भांडवलदारशाहीचे जे पक्ष आहेत, काँग्रेस असतील किंवा शिवसेना, भाजप, हे पक्ष जे भांडवलदारशाहीचे पक्ष अस्तित्व आले, म्हणजे त्यांचं समाजकारणाला राजकारणाला वेगळं विकृत वळण दिलं, आणि त्याच्यामुळं आपण निवडून येण्यासाठी काहीही करा, अगदी खून करा, मारामारी करा, पण तुम्ही आमच्या बरोबर या, हे जे करत गेले, त्यामुळं अगदी बूथ कॅप्चरिंग हे सगळ्या आणि
आपण बघितलं असेल उदाहरण देखील मोहिते पाटील घराणं जे शेकापचं शेकापचं होतं होतं. ते नंतर काँग्रेसमध्ये गेलं. यशवंतराव ओवळचं मोहिते बापूराव अण्णा पाटलांचं केलं. यशवंतराव मोहिते गेले. प्रेमला काकी चव्हाण आपले पृथ्वीराज चव्हाणचे वडील, त्यांच्या आई वडील दोघे ते 57पर्यंत शेका पक्ष 2 वेळा निवडून आले होते. शेका पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते 52 57. कृतवळ ते राजकारत्यांनी नव्या पिढीला जवळ करताना तू काही कर पण आमच्या बरोबर ये, तुझे 100 गुणे माप, फक्त तू आमच्या बरोबर ये, असे वळण यामुळे पक्षाची घसरण म्हणण्यापेक्षा पक्षात कार्यकर्ते राहिले नाहीत जास्त. निवडणुकीच्या याच्यामध्ये आम्ही यशाला कमी पडायला लागलो. इलेक्ट्रोल मेरिटचे कॅन्डिडेट तुमच्याकडे मिळणं असं झालं. आज 1 कोटी रुपये खर्च आमदारकीसाठी खर्च करणारा कोण उमेदवार आमच्याकडे नाहीच आहे ना. आता कार्यक्रमाच्या आपण थोडंसं शेवटच्या टप्प्यात येतोय तो म्हणजे आता विधानसभा आता 2-3 महिन्यात लागतील. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक येतील. तर 13 जुलै रोजी तुमचं मुंबईमध्ये पक्षाचं अधिवेशन झालं. प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची मीटिंग झाली. त्यामध्ये तुम्ही स्वतः देखील उपस्थित होतात. त्यामध्ये तुमचं काय नेमकं निर्णय झाला? भाई जयंत पाटलांनी काय नेमकं म्हणजे रणनीती ठरवली? शिवाय या 2024च्या इलेक्शनमध्ये तुम्ही महाविकास आघाडीसोबतच असणार आहात? जर असाल तर किती नेमक्या विधानसभेच्या जागा तुमच्या डोळ्यासमोर आहेत? किती जागा त्यांच्याकडून मागणार आहात व कोणकोणत्या जिल्ह्यातील असतील? व आता सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं चांगलं संघटन आहे शेकअपचं? याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता तुम्ही 24च्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमची भूमिका विचारत आहे. पण याला एक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी देशाची आहे. देशाच्या याच्यामध्ये ज्या राज्यकर्ते म्हणून काम करणारा भाजप आहे किंवा विशेषतः भाजपला नरेंद्र मोदींचा आणि यांचा गट आहे. या सगळ्या गटानं केंद्रीय सत्ता हातात आल्यानंतर जे सामाजिक वळण आणि दिलेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. समाजाच्या दृष्टीने विघातक आहे. समाजामध्ये फूट पाडणार आहे आणि धार्मिक द्वेष उद्भवणार आहे. आणि ही धार्मिक द्वेष उद्भवणं, सामाजिक विघटन करणारं जर वातावरण असंच वाढायला लागलं तर हे देशाच्या प्रगतीला अतिशय घातक वातावरण आहे. अशा वेळेला आपण डावे म्हणून सगळेजण वेगळे लढत राहिलो तर याचा मुकाबला करण्यात आपण ध्रुवीकरण होऊन आपण पराभूत होत जाऊ आणि ती शक्ती अधिक बळकट होईल आणि देशाचं विघटन जास्त होईल. तेव्हा आपल्या कृतीनं असं विघटन होण्यासाठी बळ द्यायचं नाही, हा आमचा पहिला निर्णय आहे. त्यामुळं आम्ही या महाराष्ट्रामध्ये प्रागतिक पक्षांचं संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं संघटन केलेलं आहे. पुण्यामध्ये आपण ते मेळावे घेतलेला होता. त्यामध्ये सगळे डावे पक्ष हे पुरोगामी पक्ष विचारधारी पक्ष काँग्रेस सोडून पुरोगामी पक्ष जे आहेत त्या सगळ्या पक्षांना काँग्रेस डावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे बाजूला सोडून आपण वेगळे प्रागतिक पक्षांचे एकजूट करायचा प्रयत्न करतो आणि ह्या प्रागतिक पक्षाच्या एकजुटीसह आपण इंडिया आघाडीबरोबर राहून विधानसभेची निवडणूक लढवायचा असा निर्णय घेतलेला आहे. आजही आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. तिथले उमेदवार आम्ही चांगलं संघटन आहे पक्षाचे. रस्त्यावरचा संघर्ष करणारा पक्ष म्हणून आजही आमचीच ओळख आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारण या विधानसभेत किती जागा तुम्ही मागणार आहात महाविकास आघाडी? तसं नक्की आम्ही आकडा आज ठरवलेलं नाही, तरी टेंटेटिव्ह फिगर तरी पण आम्ही 25-30 आमदार उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिला म्हणजे महाआघाडीतून मागणार, महाविकास आघाडीतून. आणि त्या जर मिळत नसतील तर स्वतंत्र लढण्याचं वगैरे काय नाही, आज तसा विचार नाही. आमचे काय 13 तारखेला अधिवेशन झालेलं होतं. आमच्या पक्षाची मध्यवर्ती कमिटी असते, सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख पक्षांचे ते आमचे मतावी संघ हे असते, काय बॉडी असते, त्या बॉडीचं हे होते, बैठक होती. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की आपण प्रागतिक पक्षाच्या आघाडीसह इंडिया आघाडीबरोबर राहायचं. आपल्यामुळं ह्या इंडिया आघाडीमध्ये फूट पडून देणार नाही अशी आजची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं अधिवेशन उद्या 2 आणि 3 तारखेला पंढरपूरला आहे. त्या पंढरपूरच्या अधिवेशनाला सुद्धा शरद पवारांना मी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनासुद्धा आमच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांचे आमंत्रित केलेले ते येणार आहेत. त्यांची सुद्धा इलेक्शनमध्ये तुम्हाला गरज लागणार आहे व तुमची त्यांना लागणार आहे.
अंतिम स्वरूप उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही देणार आहोत. तर भाई, आज आपण या आजच्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना का झाली, कुणी केली याचं पूर्णपणे माहिती सांगितली. तसेच स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पार्श्वभूमी व हा लढा कसा उभारला गेला याची देखील चांगली माहिती दिली. शेतकरी कामगार पक्षाचं भवितव्य काय, किंवा जी मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये अर्थकारण आल्यामुळं जी शेतकरी कामगार पक्षाची घसरण झाली, किंवा त्या विनिंग इलेक्ट्रॉल मेरिटचे उमेदवार न मिळाल्यामुळे पक्षाचे आमदार कमी निवडून आले याबद्दल देखील सांगितलं. व येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये किती ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न असेल, कोणत्या जिल्ह्यात संघटना आहे याबद्दल विस्तृतपणे अगदी माहिती दिली. तर तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात व आम्हाला चांगली माहिती दिली, वेळ दिला, याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.